आदरणीय सुरेश भाऊ खाडे माजी कॅबिनेट मंत्री साहेबांच्या सोबत विश्व कसं स्वतः निर्माण करायचं असतं आणि एक युवा पिढीमध्ये समाजाला एक अत्यंत आदर्श असणारे आदरणीय सागरदादा एक मिनिट खरे आदरणीय सागरदादा वडगावे हे सुद्धा त्यांच्यासोबत आलेले जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आणि आदरणीय सुरेश खाडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि ईशानिंद्र आदरणीय संजय खोत सर त्यांनी या ठिकाणी करायचा आदरणीय खाडे साहेबांचा सन्मान जोरदार टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत या ठिकाणी करायचं आणि एक सर्वसामान्यांचा नेता एक कार्यकर्ता नेता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्राचे मंत्री असताना सुद्धा अगदी छोट्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये सुद्धा सुख दुःखामध्ये सहभागी होण्याची ओळख म्हणून ज्यांची आहे अशी आदरणीय अशी त्यांची ओळख या ठिकाणी आहे अशी आदरणीय सुरेशजी भाऊ खाडे पंचकल्याण महोत्सव हा मोठ्या उत्साहाने इथं साजरा होतोय। आज त्याचा पहिला दिवस आहे। आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित असलेले 108 आचार्य श्री चंद्रबाबू महाराज इथं उपस्थित आहेत। निश्चितच आज मी माझं भाग्य समजतो की आज असा सुंदर असा कार्यक्रम माझ्या आयुष्यात सद्गुरूंचं दर्शन सद्गुरूंचे आशीर्वाद सगळ्या संस्थेच्या लोकांचे आशीर्वाद आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे मला आज मिळाले म्हणून मी माझा आजचा दिवस मी माझा भाग्याचा समजतो। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराज जवळजवळ आता 10-20 वर्षामध्ये पंचकल्याण कार्यक्रम असेल तिथं कार्यक्रम हा चुकत नाही माझ्याकडून कधी। प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर असतो। आजही कार्यक्रम 3 कार्यक्रम आज आम्ही धरलेले आहेत। हा दुसरा कार्यक्रम परत कोपरला जायचा आम्हाला। पण ह्या कार्यक्रमात आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आम्हाला। आज जनतेची सेवा करण्यासाठी ही संस्था पावलं उचलते। खूप सुंदर असं हॉस्पिटल असू द्या किंवा एक अकॅडमी असू द्या की जेणेकरून गोरगरीब मुलांना सगळ्यांना इथं मोफत शिक्षण मोफत आरोग्य ही संस्था एक डोक्यात काहीतरी एम धरून हे काम करते आहे। आपण सगळे श्रीमंत नाहीये, आपण गरीब पण आहोत। पण गरीब मुलं ही रोजगार करणारी मुलं असतील कुठं असतील पण शिक्षण असतील हुशार मुलं असतील पण त्यांना कुठेतरी एक मार्ग मिळून महाराज आपण दिला त्याबद्दल ह्या जिल्हा कोल्हापूर सांगली ह्याच्या वतीने मी सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो। आपले मी आभार मानतो। निश्चितच आज इथं जे संस्थेचे उभे राहिलेले सगळे आमचे मित्र परिवार आहे बाकी सगळे परिवार आहेत हे परिवार आम्ही सगळे संपर्कात एकामेकाचे असतो। त्यामुळे निश्चितच अशा एखाद्या चांगल्या प्रोजेक्टसाठी जर काम करत असताना निश्चित आम्हाला काहीतरी आम्हाला करायचं असेल आमच्याकडून काय असं करून घ्यायचं असेल आपल्याला तर आपण निश्चितच आम्हाला सांगा। निश्चित आम्ही तो प्रयत्न करू
आणि आपल्याला साथ देऊ हे सांगून मी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व भक्तांना सर्व आपणाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो. भक्तजन हो, हे आयुष्यात कृपा असेल तरच होतं. आज आपण मंडपात बसलोय ही आपल्यावर कृपा झाली. आज बाहेर पण लोक फिरतायत, सगळे फिरतायत, पण त्यांच्यावर कृपा झाली नाहीये. पण सद्गुरूंची कृपा आज आपल्यावर झाली आणि आपण त्यांच्या सद्गुरूंच्या चरणापाशी आपण इथं त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. ही कृपेची गोष्ट आहे. सत्संग भजन सेवा आणि हे जर आपल्या मान्य असेल तर सत्संग भजन आणि सेवा ह्या जर फॉर्म्युल्यामध्ये जर आपण काम केलं तर आयुष्यामध्ये कुठेही आपल्याला काही कमी पडणार नाहीये. ती एक भाकरी आहे, त्याची सत्कोर मला समाजाला गरीबाला द्यायची आहे, ती वाटायची ह्या उद्देशाने आपण जर काम केलं तर निश्चितच त्या भाकरीमध्ये बरकत मिळेल, आपल्याला आनंद मिळेल आपल्याला आणि आयुष्य आपलं भलं होईल. मी एवढंच आपल्याला सांगतो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्यांना जे अकॅडमीमध्ये जे 25-30 लोक मुलं ह्यात क्लास 1 क्लास 2 झाली. आमची ताई इथं अपंग आहे ती बसलेली आहे, ती पण आज क्लास 2 क्लास 1 होते झालेली आहे ती. मी ह्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि महाराजी ह्या पंचकल्याणीच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितच एक भरघोस असं इथं एक वातावरण निर्माण होईल ते आपण बघण्यासाठी निश्चितच आम्ही उत्सुक आहोत. आणि निश्चितच ह्या माध्यमातून आपण जो उद्देश धरलेला आहे की मला हे करायचं आहे, हॉस्पिटल करायचं आहे, मला ही अकॅडमी मोठी करायची आहे, हे निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपण कराल ह्याबद्दल मला शंका नाही आहे. आम्ही आपल्या बरोबर आहोत एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.